नमस्कार. नमस्कार. विवेकानंद प्रेरणा सामाजिक आणि शैक्षणिक सुरू करू. नमस्कार. विवेकानंद प्रेरणा सामाजिक आणि शैक्षणिक संस्था केरी सत्तरी, त्याचबरोबर कला संस्कृती संचालनालय पणजी, इन्स्टिट्यूट मिनेज ब्रागांजा पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 18 जुलैला इन्स्टिट्यूट मिनेज ब्रागांजाच्या मुख्य सभागृहामध्ये लोकसाहित्य संमेलन 2026चं आयोजन करण्यात आलेले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी आदरणीय डॉक्टर अरुणा ढेरे यांची उपस्थिती असेल. तसेच या संमेलनाचं आयोजन करताना आम्ही एक परिसंवाद, ज्याच्या ठिकाणी लोकसाहित्य निसर्ग यांचा अनुबंध अशा विचारांनी परिसंवादही आयोजित केलेला आहे. आणि या संवादामध्ये डॉक्टर विनय मडगावकर आहेत, डॉक्टर गीता एर्लेकर आहेत, त्याचबरोबर विठ्ठल शेळके आणि प्राध्यापक सुषा होणकर यांचा सहभाग असेल. मी स्वतःही त्याच्यामध्ये सहभागी आहे. या परिसंवादाचे अध्यक्षपद गोमंतकीय थोर लोकसाहित्याचे अभ्यास संशोधक डॉक्टर पांडुरंग फडेसाई हे असतील. वेगवेगळी लोकगीतं जी आहेत आणि लोकनृत्य जे आहेत यांचंही आयोजन या निमित्तानं करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये दौले वाणीचं वादन आहे, जात्यावरील ओव्या आहेत, त्याचबरोबर जागर, धनगरी फुगडी, दुसरी फुगडी आहे, त्याच्यामध्ये गुडल्या गायन आहे आणि गजनृत्य आहे. असे वेगवेगळे लोकनृत्याचे प्रकारही इथं आयोजित आहेत. या निमित्तानं थोर कलाकार कांता गावडे, कमलाकर म्हाळशी यांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी असेल. गोव्यामध्ये अनेक दिग्गज लोकसाहित्यामध्ये ज्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटविलेला आहे ते पद्मश्री डॉक्टर विनायक खेडेकर आहेत, डॉक्टर जयंती नाईक आहेत. या सगळ्यांचा जो वारसा आहे तो वारसा पुढे नेत असताना मला वाटतं की नवीन पिढी जी आहे त्या नवीन पिढीने सुद्धा या संशोधनात्मक दृष्टिकोनातून आपला प्रवास पुढे करायला हवा. आणि हाच एक हेतू बाळगून लोकसाहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेले आहे. या संमेलनासाठी आम्ही खास अरुणा ढेरेंची मुलाखतही घेणार आहोत. श्रद्धा गवंडी त्यांची मुलाखत घेतील आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या गोमंतकातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना इथं निमंत्रित करण्यात आलेलं आहे. कारण आज महाविद्यालयीन स्तरावर सुद्धा लोकसाहित्य, त्यातही गोमंतकीय लोकसाहित्य हा एक विषय आहे. त्या अनुषंगाने गोमंतकीय लोकसाहित्याची जाणीव जी आहे ती आमच्या तरुण पिढीला व्हायला हवी हा विचार त्यामागे आहे आणि त्या माध्यमातूनच या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे. याचं औचित्य साधून गोमंतकीय लोकसंस्कृतीशी निगडीत असलेला आहार जो आहे तो देण्याचा आमचा प्रयत्न असेल. तर माझ्याबरोबरही इथं आहे आमच्या संस्थेच्या सचिव शोभदाचार्य, तसेच कोषाध्यक्ष सिद्धेश गावस, म्हणजे सगळी तरुण मंडळी आहेत ज्यांनी या आयोजनामध्ये स्वतःचा सक्रिय असा सहभाग दर्शविलेला आहे. त्याच्यात बरेच सबनीस आहेत किंवा सूर्यकांत गावकर आहे, स्वप्नील वळवईकर आहे, रश्मिता सातोडकर आहे, समृद्धी केरकर, गौतमी चोरलेकर, अशी तरुण मंडळी, सनीश ओखळे, गोविंद गावस, अशी तरुण मंडळीनं हा पुढाकार घेतलेला आहे. तरुण मंडळीनं पुढाकार घेऊन तरुणाईच्या एकंदरीत संशोधनात्मक विचारासाठी ही वृद्धी आहे. आणि पहिल्यांदाच अनेक संमेलनं होतात, साहित्य संमेलनं होतात, लोकोत्सव होतात, लोकसाहित्याशी निगडीत महोत्सव होतात, परंतु लोकसाहित्य संमेलन ज्याच्यामध्ये अभ्यासही आहे आणि संस्कृती आहे, हे दोन्ही एकाच मार्गाने जाण्यासाठी हा विचार आम्ही केलेला आहे. निव्वळ मनोरंजन नाही आहे तर मनोरंजनाबरोबरीनंच एक विचार प्रवर्तक वाट या निमित्ताने खुली व्हावी आणि युवा पिढीला या मातीची ओढ लागून संशोधनात्मक विचार त्यांच्यामध्ये रुजावे. शैक्षणिक दृष्टिकोनातून, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या वैभवशाली लोकपरंपरेकडे पाहावं हा एक हेतू आमच्या मनामध्ये आहे आणि त्या हेतूने आमचा हा पहिला प्रयत्न आहे लोकसाहित्य संमेलनाचा. यासाठी आम्हाला कला आणि संस्कृती संचालनालयाचे विवेक नाईक असू दे किंवा IMBचे अध्यक्ष आदरणीय दशरथ परब सर, सदस्य सचिव अशोक परब सर, या सगळ्यांचं तेवढं सहकार्य लाभलेलं आहे. त्यामुळे आणि आपणा सर्वांचं सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम, हे संमेलन आम्ही येत्या 18 जुलैला आयोजित करण्यासाठी आपल्या सगळ्यांना मनस्वी हार्दिक निमंत्रण आहे. धन्यवाद. मॅडम, परिसंवादाचा विषय कोणता असतो? लोकसाहित्यातील निसर्ग आणि पर्यावरणीय अनुबंध. आणि विचारायचं होतं, आता तुम्ही जसं म्हटलं की नवीन गोव्यात तरुणी लोकसाहित्य निर्मिती अथवा साहित्य निर्मितीत पुढं काय येत नाही,
त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात साहित्य, कारण लोकसाहित्याचं संशोधन करण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ द्यावा लागतो. म्हणजे एकाच जागी बसून ते काही करता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला तिथपर्यंत क्षेत्रीय अभ्यास करावा लागतो. म्हणजे जागरणं करावी लागतात त्या वेळेला जेव्हा जेव्हा कार्यक्रम होतात. त्या शिगमोत्सवाचे कार्यक्रम आहे, मग तिथं जाऊन खेड्यापाड्यामध्ये जाऊन रात्री जागरण करावं लागतं. त्या कलाकारांच्या कलानं घ्यावं लागतं आणि तेव्हाच कुठं आपल्याला ते, कारण अशा तऱ्हेने कष्ट करण्याची सवय जी आहे ती सवय आता मला वाटतं हळूहळू कमी होत चाललेली आहे. आणि या सगळ्या झटपट युगामध्ये, डिजिटल युगामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध होतात. त्यामुळे क्षेत्रीय अभ्यासाचा कुठेतरी एक अडचण वाटत असेल, म्हणूनही कदाचित असेल मागे पडत असेल. मॅम लोकसाहित्य अवेअरनेस होईल असं वाटतं. आता तुमच्या प्रोग्राममधून अवेअरनेस होईल. नाही, एकदम अवेअरनेस होईलच असं मी सांगू शकत नाही, परंतु एक प्रयत्न करायला काय हरकत आहे. कारण तरुणाईसाठी हा प्रयत्न असेल असं, म्हणजे कदाचित एखाद्याच्या मनामध्ये ती प्रेरणेची ज्योत निर्माणही होऊ शकते असा विचार आहे. म्हणजे बदल काही एका दिवसात एका रात्रीत शक्य नाही, परंतु कुठेतरी एक विचार जरी रुजला आणि मनामध्ये ती आत्मीयता जरी निर्माण झाली तरीसुद्धा पुरेसे आहे असं मला वाटतं. हा लोकसाहित्य संमेलन तुम्ही पहिल्यांदा घडून आणतात हां, पहिल्यांदाच घडवून आणते. आणि इतर ॲक्टिव्हिटीज काय आहे तुमची? आमचे जास्त करून आम्ही सामाजिक आणि साहित्यिक अशा पद्धतीचे उपक्रम राबवतो. आणि प्रामुख्याने आमचा हेतू आहे की एक मुळापासून कुठेतरी बदल अपेक्षित आहे. नुसतेच इव्हेंट साजरे न करता, फक्त महोत्सव साजरे न करता, कुठेतरी त्या माध्यमातून त्यांच्यामध्ये तो विचार रुजावा आणि तो बदल घडून यावा असा विचार आहे. कारण मी स्वतः शिक्षिका आहे. जेव्हा विद्यार्थ्यांना आम्ही एखादा उपक्रम देतो लोकसाहित्यावरचा, तेव्हा विद्यार्थी एखाद्या लोककलाकाराला डायरेक्ट फोन करताना आम्हाला तो अमकं तुम्ही गाणी जी केलेली आहे ती आम्हाला हवी आहे असं म्हणतात. म्हणजे त्या एखाद्या लोककलाकाराची, अभ्यासकाची ही आयुष्याची मेहनत असते ती. आणि ती जेव्हा अशीच, तेव्हा विचार येतो मनामध्ये की कुठेतरी हे मुलांच्याही मनामध्ये रुजायला हवं, त्यांच्या मनामध्ये काय. आणि आजपर्यंत आपल्याला अभ्यास हा पुस्तकीच माहिती असतो. आणि त्याच्या माध्यमातून आपलं वेगळं वैभव जे आहे, मग ते अन्न संस्कृती असू दे किंवा एखाद्या लोकगीत गायनाची परंपरा असू दे, वेगवेगळे सण उत्सव होतात. त्या सण उत्सवाच्या निमित्तानं वेगवेगळे विधी वगैरे होतात. म्हणजे आपण असं म्हणायला लागलं की ते अंधश्रद्धाळू आहे, परंतु तिथं अंधश्रद्धाळूपणा नाही आहे, तर मानवी जीवन आणि निसर्ग यांचं जे नातं आहे ते नातं कसं पुरातन काळापासूनचं आहे. तेच नातं गीतामधून, गीतातील शब्दामधून प्रतिबिंबित झालेलं आहे. आणि सण उत्सव वगैरे बघितलं, विधी रूढी परंपरा बघितल्या, त्या सगळ्या परंपरा, रूढी, उत्सव, नृत्य ही आपल्या निसर्गाशी आणि मातीशी निगडीत आहे. आणि आज माणूस मातीपासून खूप दूर चालला आहे असं वाटत आहे.